जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मैं मोहम्मद रशीद से सामाजिक कार्यकर्ता। मेरे प्यारे मुंबईकर, मेरे साथियों, कुलाबा वासियों, आज मैं सोशल मीडिया के माध्यम से आपको एक जरूरी सूचना देना चाहता हूं। जैसे कि आप लोग जानते हो कि सोशल मीडिया के माध्यम से मैं भ्रष्टाचार को उजागर कर रहा हूं। दोस्तों, ये भ्रष्टाचार को उजागर करना, सोशल वर्क का काम करना, समाज में सामाजिक कार्य करना, ये आसान काम नहीं है, बहुत मुश्किल है। रात रात भर धमकियां आती है और झूठे केस किया जाता है मुझ पर। तो मैं आपको बताना चाहता हूं, मैं अभी यहाँ पर कपरेट पुलिस स्टेशन पे आया हूं। कपरेट पुलिस स्टेशन में एक गीता नगर की लेडी, मैं उनका नाम नहीं लेना चाहता हूं क्योंकि एक लेडी का नाम लेना मेरे लिए उचित नहीं है। आज आपण किल्ला कोर्टाच्या बाहेर उभे आहोत. आपल्यासोबत पांडे जे वकील आहेत, त्यांचा नक्की हा विषय काय आहे आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया. त्यांच्याकडून आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया नक्की विषय काय आहे. बघा, माझे क्लायंट जे होते रशीद शेख यांना अरेस्ट केलं होतं 354 मध्ये. आता या केसमध्ये ते विसल ब्लोअर आहे. त्यांनी अनेक असे जेवढे पण कांड, जेवढे पण करप्शन होते कुलाब्यात वाडीत, ते सगळं करप्शन उघडायचं काम केलंय त्यांनी. जेवढं पण करप्शन त्यांनी समाजात आणण्याचा प्रयत्न केलाय. तर आता त्याच्यावर 354चं केस बनवून त्याला आत टाकण्यात आलं होतं. त्याच्यात आम्ही बेल घेतले. आज आज मान्य कोर्टाला आम्ही सांगितले की हा पॉलिटिकल स्टंट आहे, कारण तो एक विसल ब्लोअर आहे. त्यांनी समाजात जेवढे पण करप्शन, जेवढे पण आहे, हे उजागर त्यांनी केले आहे. आणि त्यांनी शाळेपासून, जमीनपासून लोकांचे घर जेवढे पण तुटले गेले होते त्याच्याबद्दल त्यांनी समाजात निष्पंच केलं आहे. यासाठी त्याच्यावर 354 झालं होतं. आम्ही मान्य कोर्टाला बोललो की हे जे आरोपी आहे हे एक समाजसेवक आहे, यांनी कधी पण समाजच्या हितमध्ये काम केलंय. ही जी बाई आहे ही खोटा बोलते. ही पॉलिटिकल दबाव खाली पोलिसांनी केस रजिस्टर केला आणि या केस मध्ये 3 महिने डिले होता. जेव्हा माझे क्लायंटच्या वाईफनी कंप्लेंट केलं होतं तर त्यांचा एनसी घेतला. त्याच्या अगोदर एनसी झाला होता, नंतर ते एफआयआर घेतले. आम्ही कोर्टाला दाखवलं की जर आपण ह्याला बेल नाही दिलं, आम्ही डीसीपीला पण लिहिलं होतं, आम्ही सिनियर पीआय एसीपी सर्वांना लिहिलं की माझा व्हॉइस सॅम्पल टेस्ट करावं. पण पोलिसांनी काहीच व्हॉइस सॅम्पल टेस्ट न करता ना पोलिसनी त्याला फॉरेन्सिक लॅबला पाठवलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आम्ही कोर्टाला उजागर केलं की बाबा आम्ही एक विसल ब्लोअर आहे, आमच्यावर कोणता पण बायका विरुद्ध कोणता पण गुन्हा, हे गुन्हा राष्ट्रीय गुन्हा आहे. या गुन्ह्यात जे पॉलिटिकल लोक आहे त्यांनी, नेत्या लोकांनी मिळून हे केस बनवलंय. या केस मध्ये ज्या दिवशी केस झालाय त्या दिवशी मी मुंबईत नव्हता. मी व्हिडिओ, फोटो डीसीपी सर्वांना लिहिला, आरटीआय मी सगळं काढून ठेवलं आणि पोलिसांना माहिती दिला. ते सगळं मी कोर्टासमोर उजागर केलं आणि कोर्टासमोर सगळं आणून दिलं. कोर्टाने हे बघून कोर्टाने त्याला बेल दिलं. आणि मी कोर्टाला बोललं, जर त्याची बायको 8 महिने प्रेग्नेंट आहे, जर तिला बेल दिला नाही तर हे धक्कादायक, तिचा जीवाला धोका आहे. आणि जर बेल नाही दिला तर हे एक मेसेज जाणार समाजात की जर तुम्ही नेत्यांचं जर करप्शन बाहेर काढले तर तुमच्या घराच्या लोकांना आत राहायला लागणार. यासाठी कोर्टाने पण हे विचार करून आणि बघितलं की जेवढं तथ्य आहे, जेवढा पण एव्हिडन्स सरकारी वकील, पोलिसांनी आणि जे स्पेशल पीपी होते ते सर्व आणल्याने पण कोर्टाने हे निर्णय घेतला की जे कलम लावलं ते कलम मेड आउट नाही. या ग्राउंडवर कोर्टाने त्यांना बेल दिला. आज रशीद शेख आहे, ह्यांच्यावरती कोणत्या महिलांनी आरोप केलेला त्या महिलांचं नाव सांगा. आणि रशीद शेख हे विशेषतः कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या विभागामध्ये कार्यक्षेत्र करतात ते सांगा. बघा, रशीद शेख एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि अनेक लोकांना मदत करतात. शाळेचं मदत, कुणाला राशन कार्ड मध्ये नाव टाकायचं आहे, कुणाचं हॉस्पिटलचं परिस्थिती नाही त्यांना ट्रीटमेंट करून देता. आणि जेवढा पण परिस्थिती माणसं आहे त्या माणसांना तो मदत करतात. आणि ही जी बाई आहे, ही बाई सर्वांना खोट्या खोट्या केस मध्ये फसवत असते आणि ही नंतर सेटल करते. हे प्रकरण चाललंय झोपडपट्टीमध्ये आणि पोलीस पण काय करू शकत नाही, कारण त्यांच्यावर खासदार, आमदार, नेत्या लोकांचा भीती असते. ते फोन करून त्यांना घाबरायला लावतात नेत्या. यासाठी त्यांच्याकडे ऑप्शन नसतो. यासाठी त्यांना अरेस्ट करतात आणि त्यांच्यावर खोटा गुन्हा बनवतात. हे विशेषतः कोणत्या विभागामध्ये, कुठल्या विधानसभेमध्ये कार्यरत आहेत.
ते कुलाबा विधानसभेत कार्यरत आहे. कुलाब्यातलं जेवढं पण करप्शन आहे, जेवढं पण जे सामान्य नागरिकांना भेटलं पाहिजे ते सर्व ह्यांनी उजागर केलं आहे कुलाब्यात. बघूया भविष्यामध्ये रशीद शेख यांच्याबरोबर अजून कोणकोणत्या घटना घडतात आहे. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.